जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. आई काय झालं? काही नाही, तू आत्ताच आली ना. काही नाही. काय झालं काय तुम्हाला? ते तब्येत बरी नाही का? नाही ग, तब्येत बरी आहे माई. राधिका, तुला कळलं का रेवतीनं नोकरी सोडली ना? हो मला माहिती आहे. महाजनी काकांचा फोन आला होता. अहो आता तिच्याकडेच जाऊन आले. बाई, मग का म्हणली बरं रेवती? काऊन बरं तिने तडकाफडकी नोकरी सोडली वा? पहा बरं, गुप्ते भाऊंचं पण कामाचं अजून काही ठीक नाही. आता रेवतीनेही नोकरी सोडली. आता कसं निभेल बरं त्याईंचं, सांग बरं. आई तुम्ही काही काळजी करू नका, सगळं नीट होईल. काय आता चिडली आहे ना ती, रागावली आहे. थोडा वेळ विचार करेल, राग शांत होईल, मग परत जायला लागेल. पाहता का नाही, ते मोठे साहेब तिला देतील का काम करू? आई होईल सगळं नीट. पण तुम्हाला कोणी सांगितलं? मग कुळा हो ना, ती आली आणि मला तिने सांगितलं की रेवती ताईंनी नोकरी सोडून दिली म्हणे. तिने ठामपणे सांगून दिलं म्हणे, मी नाही करणार राधिकाचा आणि तशाने याचा कार्यक्रम. म्हणे देऊन दिलं राजीनामा. एक प्रकार तिने बरं केलं. ती म्हणली की कार्यक्रम नाही करणार. बरोबर आहे का नाही? कशाला बरं आपल्या घरची सगळे बाहेर यायला पाहिजे नाटकं, हो की नाही? आता पहा बरं, हा कार्यक्रम झाला असता की आणखी जगाला कळलं असतं का नाही आपल्या घरामध्ये का होतं आणि का नाही. ते गुरु कसा वागते, ती शण्या कशी इथं येऊन राहते, लोकांना का सगळ्याला आणखी विषय मिळाला असता. जाऊ दे, आपल्याला काही नाही पडलं. तू नको करूस ते. त्या ती शण्यातील ती अक्कल आहे का यापैकी सगळं होत आहे? आई हे पा, यापेक्षा कठीण प्रसंगात ना आपण गेलोय, अनेक गोष्टींचा सामना केलाय. आणि उलट मला असं वाटतंय की ही एक चांगली संधी आहे माझं मन मोकळं करायची, स्वतःची बाजू मांडायची. म्हणजे का हो? म्हणजे आई हा इंटरव्ह्यू मी करणार आहे. खाऊन बरं उगीच? आई उगाच नाही. आता आपल्याला माहितीये ना शन्याची बाजू तर खोटी आहे, तरी सुद्धा ही निर्लज्ज हा इंटरव्ह्यू करायला तयार झाली आहे ना. आणि मला माहिती आहे शन्या आणि तिची आई माझ्यावरती नाही ते आरोप करणार. पण अशा वेळेला आपण जर गप्प बसलो तर लोक चर्चा करणारच, त्यांना आयती संधी मिळणार. त्यापेक्षा मी बोलेन, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची ठामपणे उत्तरं दे. आपली बाजू खरी आहे ना, मग घाबरायचं कशाला? राधिका पाय बरं, उगीच आपल्या घरातली सगळी इज्जत चव्हाट्यावर येईल ना हो. आई असा विचार करणं चुकीचं आहे. कुठलाही सामाजिक बदल घडवून आणायचा असेल ना, तर त्याची सुरुवात घरातूनच केली पाहिजे. या निमित्ताने मी कुठल्या परिस्थितीतून जातेय, कसा सामना करतेय हे अनेक स्त्रिया पाहतील. एखाद्या बाईला शन्यासारखी सवत असेल ना, तर ती तिला ठामपणे सामोरी जाईल, लढेल. आणि आई यातच मला समाधान आहे. तुम्ही नका काळजी करू, सगळं नीट होईल.